महाविकास आघाडीमध्ये 15 जागांवरून मतभेद कायम। काँग्रेस, ठाकरे गट, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्षामध्ये असहमती। 33 जागांसंदर्भात वाटप पूर्ण, मात्र 15 जागांचा तिढा कायम। महाविकास आघाडीचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरला। शिवसेना 22 जागा लढवणार, अंबादास दानवेंची माहिती। तर 7 ते 9 तारखेपर्यंत उमेदवारांची घोषणा होणार असून वंचितचंही महाविकास आघाडीसोबत उमेदवार रिंगणामध्ये उतरवण्याचा मानस असल्याचीही दानवेंची माहिती। गेल्या 25 वर्षांपासून हिंगोलीची जागा शिवसेनेकडे आणि हिंगोलीची जागा शिवसेनाच लढेल। शिवसेना खासदार हेमंत पाटील यांचं वक्तव्य। तसंच अमित शहांनी शिवसेनेच्या खासदारांना उमेदवारी देण्याचा शब्द दिलाय, हेमंत पाटील यांचा दावा। आमदारकीला पडलो नाही, उद्धव ठाकरेंनी गीतेंनी आपल्याला पाडायला सांगितलं। रामदास कदम यांचा ठाकरेंवर हल्लाबोल। तर खंजीर खुपसून भास्कर जाधव यांनी गद्दारी केली, रामदास कदम यांचा आरोप। शिवसेना भाजपमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता। माझं ते माझं आणि तुझं तेही माझंच असं होत नाही, रामदास कदम यांनी भाजपला सुनावलं। सगळ्या पक्षांना संपवून तुम्हाला एकट्यालाच निवडून यायचंय का, कदम यांचा भाजपवर हल्लाबोल। महायुतीतले तीनही पक्ष आपापल्या चिन्हावर निवडणूक लढतील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य। शिंदेचे खासदार त्यांनी चोरलेल्या चिन्हावर निवडणूक लढवायला तयार नाहीत, त्यांना कमळासोबत जायचंय, संजय राऊतांची शिंदे गटावर टीका। निवडणूक आयोगावर आपला विश्वास नाही, निवडणूक आयोग मोदी शहा कमिशन झालंय, संजय राऊत यांची टीका। आमदारकीच्या वर्षपूर्तीनिमित्त रवींद्र धंगेकरांची पुण्यामध्ये कृतज्ञता रॅली। दिवसभर मतदारसंघात धनगरांच्या भेटीगाठी। आपल्याला जनतेचा आशीर्वाद, त्यामुळे पक्षानं संधी दिल्यास लोकसभा लढवेन, धंगेकरांचं वक्तव्य। बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळावा। महारोजगार मेळाव्यात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर। विविध विकास कामांचं लोकार्पण। पोलिसांच्या इमारतीचं काम तुमच्याकडे देणार, पण गृह खातं देणार नाही, गृह खातं आपल्याकडेच असेल, फडणवीसांची अजित पवारांना मिश्किल टिप्पणी। विकासामध्ये आम्ही राजकारण कधीच आणत नाही, नमो महारोजगार मेळाव्यामध्ये 1000 तरुणांना रोजगार मिळेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। नमो रोजगार मेळाव्यातून खरंच नोकऱ्या मिळणार की फक्त ट्रेनी म्हणून काम करण्याची संधी, सुप्रिया सुळेंचा सवाल। 43,000 तरुणांना रोजगार मिळेल, हा दावा तपासून पाहावा लागेल, सुळेंचं वक्तव्य। AI मध्ये राज्य सरकार पाऊल टाकतंय, ही समाधानाची बाब। रोजगार निर्मितीबाबत सरकारच्या सगळ्या प्रयत्नांना साथ देणार, शरद पवारांचं वक्तव्य। सुनेत्रा पवारांनी आमदार संग्राम थोपटे यांच्या वडिलांची भेट घेतली। थोपटे कुटुंबीय आणि सुनेत्रा पवार यांच्या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण। नव्या शैक्षणिक धोरणाची जूनपासून अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांची मान्यता विद्यापीठ काढणार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा इशारा। निवडणूक जाहीरनाम्यामध्ये रिफायनरी विरोधात भूमिका न घेतल्यास उमेदवार उभा करणार, बारसू सोलगाव रिफायनरी विरोधी संघटनेचा राजकीय नेत्यांना इशारा। अनेकांना निवडणुका आल्यावर समाज आठवतो, खासदार सुनील तटकरेंची खेडमधल्या जाहीर सभेतून माजी खासदार अनंत गीतेंवर टीका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।